So, once again, good morning and welcome to the next lecture of Spoken English. Today, we are going to learn about types of noun. As you already know, in last lecture, we have already discussed about part of speech. Okay, and there are 8 types of part of speech, in which the first type is the noun. And what is the noun? It is the name of person, thing, objects, okay, or any place. And this is known as the noun. So we have already learned about the definition of noun. In this lecture, we are going to learn types of noun. Okay. So there are 5 types of noun. Okay. So first is the common noun. Okay. Second type is proper noun. Third type is the collective noun. Fourth one is the abstract noun, and last one is the material noun. So overall there are 5 types, or we can say it is a kinds of noun. Okay, so kinds of noun, there are 5 types of, or 5 kinds of noun: common noun, proper noun, collective noun, abstract noun, and material noun. Now we are going to discuss about the first type of noun, which is known as the common noun. So what is the common noun? A name given in common to every person or thing of the same class. Okay, so जेव्हा आपण कॉमन नाउन बद्दल बोलू तर कॉमन नाउन मध्ये काय अपेक्षित आहे बरं, की असं नाव जे आपण काय आहे कॉमन टू एव्हरी पर्सन, प्रत्येक व्यक्तीला काय असेल ते कॉमन असेल. जसं की आपण एखादा शब्द यूज करू बॉय. आता बॉय हा शब्द प्रत्येक मुलाला काय आहे अप्लिकेबल आहे, हेच लक्षात. सपोज आपण अनदर नेम वापरू गर्ल. ओके, सो बॉय आणि गर्ल हे आपण फक्त एखाद्याच पर्सनला यूज करतो का? नाही. इट इज कॉमन टू एव्हरी पर्सन ऑर थिंग. एखादी वस्तू पण असू शकते, जसं की एक नाव घेऊ आपण रिव्हर, नदी. कोणती नदी आहे तिचं प्रॉपर नाव घेतलं का आपण? नाही. तर पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक नदीसाठी आपण कॉमन नेम जे इंग्रजीमध्ये वापरू ते काय असेल? रिव्हर. त्यानंतर एखादा पर्वत आहे, त्याचा आपल्याला स्पेशल नाव घ्यायचं नाही, पण त्यांचं एक कॉमन घ्यायचं असेल तर ते काय आहे? माउंटेन. बरोबर. सो बॉय, गर्ल, रिव्हर, माउंटेन हे जे सर्व नाव आहेत तर हे सेम क्लास, बरोबर आहे का? सेम क्लासच्या वस्तूला किंवा प्रत्येक व्यक्तीला मध्ये असणारे जे कॉमन नेम आहे त्याला आपण काय केले की नाही, जसं की आता तुम्ही आहात, तुमचं काय आहे कॉमन नेम? स्टुडंट. आमचं काय असेल? टीचर. मॅच मध्ये भाग घेणारे सर्वजण काय आहे? प्लेयर. तर हे सर्व जे या ठिकाणी नाउन दिसतात हे नाउन काय करेल? कोणत्या एका विशिष्ट पर्सनला किंवा विशिष्ट थिंगला आहे का? नाही. तर बऱ्याचशा पर्सन किंवा थिंग किंवा विशिष्ट क्लासला कॉमन असणारं नाव आहे, आणि दॅट्स व्हाय इट इज नोन ॲज द कॉमन नाउन. ओके, सो नेक्स्ट आपण लर्न करू प्रॉपर नाउन. नेम ऑफ पर्टिक्युलर पर्सन ऑर प्लेस. ओके, तर पर्टिक्युलर थिंग, पर्टिक्युलर पर्सन, पर्टिक्युलर प्लेस यांचे जे नाम असेल, नाउन असेल, त्या नाउनला आपण काय म्हणायचं? प्रॉपर नाउन म्हणायचं. जसं की पहा, आता मी अगोदर बॉय वापरला होता. बॉय शब्द काय आहे बरं? कॉमन नाउन. बरोबर आहे का?
परंतु त्याच मुला संदर्भात मी एखाद्याचं नाव घेतो. समजा मी नाव घेतलं राहुल. काय नाव घेतलं? राहुल. बरोबर. किंवा एखादा महेश. आता या एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण तर काय झालं बरं की बॉय जो होता हा काय आहे आपल्याकडे कॉमन नेम आहे, कॉमन नाउन आहे. परंतु राहुल आणि महेश हे कशाचे एक्झाम्पल असतील? प्रॉपर नाउनचे असतील. त्यानंतर आता आपण एक कॉमन नेम पाहिला होता गर्ल. बरोबर आहे का? आता एखाद्या गर्लचं नाव आहे तनुजा किंवा एखादं नाव आहे सीता. आता मला सांगा तनुजा आणि सीता हे जे दोन नाव आहे हे काय आहे? प्रॉपर नाउन आहे, कारण ते पर्टिक्युलर पर्सनचे आहे. मात्र यामध्ये जे मी गर्ल वापरलं होतं हे कोणतं आहे? इट इज अ कॉमन नाउन. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज मी लिहितो इथं विलेज. आता विलेज काय असेल बरं? विलेज हे काय आहे? कॉमन नाउन आहे. मग या संदर्भात काही प्रॉपर नाउन वापरायचा आपण प्रयत्न करू. फर्स्ट ऑफ ऑल आपलं रायगाव. त्यानंतर आपल्या शेजारी असणार आष्टी. बरोबर. मग आता प्रश्न असा आहे की मी तुमच्या समोर एक नाव लिहितो. मला सांगायचं ते कॉमन नेम आहे का प्रॉपर नेम आहे? इट इज अ प्रॉपर नेम, कारण याचं जे कॉमन नेम असेल ते काय असेल बरं? कंट्री. बरोबर आहे का? सो कंट्री म्हणजे देश. आणि त्या देशांतर्गत जर आपण दोन नाव घेतले, समजा एक नाही इंडिया घेऊ आणि सपोज या ठिकाणी मी फ्रान्स नाव घेतो. ठीक आहे. सो अमेरिका नको, सध्या त्यांनी आपल्यावर टॅरिफ लावलेला आहे. ठीक आहे. तर इंडिया आणि फ्रान्स हे जे दोन नाउन मी या ठिकाणी वापरले हे कोणते नाउन आहेत? इट इज अ प्रॉपर नाउन. बट कंट्री हे जे असेल हे काय झालं या ठिकाणी? कॉमन नाउन झालं. बरोबर. आता मी एक नाव लिहितो पहा. विराट कोहली. आणि आणखी एक नाव लिहितो मी महेंद्रसिंग धोनी. आणि आता मी लिहितो इथं प्लेयर किंवा क्रिकेटर. आता सांगा त्याच्यामध्ये काय होईल बरं? प्लेयर हे कोणतं नेम आहे? कॉमन नेम. आणि विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी. बरोबर. आता तुम्हाला याच्यात एक सांगतो मी. आता मी एक वाक्य सांगतो. त्या वाक्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? आयडेंटिफाय करायचं आहे की ते तुझं नाव काय आहे? शिवराज. आता पण एक सेंटेन्स लिहिलं. शिवराज इज विराट कोहली ऑफ आवर टीम. आता मी यामध्ये दोन शब्दांना अंडरलाईन करतो. एक शब्द आहे शिवराज, तो की ऑलरेडी आपल्या क्लासमध्ये प्रेझेंट आहे. आणि इथं मी एक नाव लिहिलं विराट कोहली. तो आमच्या टीमचा काय आहे? विराट कोहली आहे. मग आता मला सांगा शिवराज कोणतं नेम असेल? हे कोणतं असेल? प्रॉपर नाउन आहे. आणि विराट कोहली काय आहे? चुकीचं आहे. विराट कोहली जी आहे, जेव्हा पहा मी प्लेयरच्या अँगलला सांगत होतो, जेव्हा मी काय करायलो की इंडियन क्रिकेट टीमचे जे प्लेयर्स आहेत त्यांचे जेव्हा मी नाव सांगायलो तेव्हा ते प्रॉपर नाउन असतील. पण शिवराजची तुलना मी कोणासोबत केली? विराट कोहली. म्हणजे असे बरेच विराट असतील. आष्टीच्या टीम मध्ये एखादा विराट असेल, परतूरच्या टीम मध्ये एखादा विराट असेल. लक्षात येतं? आपल्या बाजूला असलेल्या पाथरीमध्ये एखादी क्रिकेट टीम आहे, त्यामध्ये एखादा विराट असू शकतो. म्हणजे विराट जे आहे, विराट कोहली. आता ही काय झालं बरं की एखाद्याला आपण उद्देशून नाव द्यायलो.
लक्षात येईल का? एखाद्याला काय द्यावं आपण? उद्देश नाव द्यायला, म्हणजे हे नाव बऱ्याच पर्सनला बिलॉंग करायला जेव्हा आपण त्याला उपमा द्यायलो. म्हणून सध्या विराट कोहली या केस मध्ये प्रॉपर नाव असेल का? नाही, ते काय असेल? कॉमन नाव. लक्षात आलं का? जसं की पहा, कालिदास नावाचे कवी आहेत, हे आपल्या भारताचे आहेत, बरोबर आहे का? नाटककार समजा. आणि वर्ल्ड मध्ये एक मोठे नाटककार आहे शेक्सपियर. आणि कालिदासला मी कोणाची उपमा द्यायलो? शेक्सपियरची उपमा द्यायलो. तर कालिदास हे काय आले या ठिकाणी? प्रॉपर नाव. पण त्याला उपमा मी कोणाची द्यायलो? शेक्सपियरची. मग शेक्सपियरची उपमा बऱ्याच नाटककाराला दिली जाईल. मग अशा वेळेस शेक्सपियर हे काय असेल? तर सेम पद्धतीनं शिवराज जे आहे हे प्रॉपर नाव नाही, पण विराट कोहली ही काय आहे? उपमा आहे. काय आहे? ती एक प्रकारची उपमा आहे. आणि उपमा जर एखाद्या कॉमन प्रॉपर नाउनची दिली गेली असेल तर त्याला प्रॉपर नाउन कन्सिडर करायचं का? नाही, त्याला काय कन्सिडर करायचंय तुम्ही? कॉमन नाउन कन्सिडर करायचं आहे. त्यानंतर थर्ड टाइप आहे कलेक्टिव्ह नाउन. ओके, आता कलेक्टिव्ह नाउन मध्ये जर पाहिलं आपण तर नेम ऑफ नंबर or collection of person or things taken together and spoken as one whole. म्हणजे आपण बऱ्याच जणांचा काय करायलो? संग्रह करायलो. मग ते वस्तू असतील, पर्सन असतील, ओके, थिंग्स असतील, ऑब्जेक्ट असतील. तर पहा, नेम ऑफ नंबर ऑर कलेक्शन ऑफ पर्सन म्हणजे अनेक पर्सनचं एक कलेक्शन, जसं की आपण टीम म्हणतो है ना, क्रिकेट टीम, बरोबर आहे का? हे काय झालं? एक प्रकारचं तुमचं शालेय मंत्रिमंडळ नाही का, बरोबर आहे का? सो कॅबिनेट म्हणू आमचं तुम्हाला है ना. तर कॅबिनेट ऑफ आवर स्कूल हे काय झालं? कलेक्शन ऑफ स्टुडंट झालं. तिथेही कलेक्शन असेल. लक्षात येईल का? सो थिंग्स टुगेदर अँड स्पोकन ॲज होल, त्यांना सर्वांना आपण एकत्रित काय करतो या ठिकाणी? त्याचा बोध करायलो. जसं की तुमचा वर्ग आहे, क्लास, बरोबर आहे का? त्या पद्धतीनं. तर पाहिलं क्राऊड एक्झाम्पल मध्ये, क्राऊड मध्ये काय बरं? क्राऊड जे आहे हे कशाचं कलेक्शन आहे? कलेक्शन ऑफ पीपल्स, म्हणजे लोकांचा समूह झाला तर त्याला काय म्हणतो आपण? क्राऊड. गर्दी म्हणतो. मग गर्दी हा शब्द कोणता झाला? कलेक्टिव्ह नाउन. सेम पद्धतीनं मॉब, मॉब म्हणजे काय? जमाव. तर जमाव हे सुद्धा लोकांचाच असतो, त्यामुळे ते सुद्धा एक काय आहे? कलेक्टिव्ह. टीम तर सांगितलंच मी, फ्लॉक आणि हर्ड. ओके, हे काय आहे? कलेक्शन ऑफ अॅनिमल्स आहे, म्हणजे बरेच अॅनिमल एकत्र आहे त्यांना आपण क्लब म्हणतो. ते सुद्धा काय आहे? एक प्रकारचं कलेक्टिव्ह नेम. आर्मी, आर्मी काय बरं? ग्रुप ऑफ सोल्जर, बरोबर? आर्मी काय म्हणू आपण? ग्रुप ऑफ सोल्जर्स. सो अनेक सैनिक जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपण त्याला काय म्हणू? आर्मी म्हणू. सो आर्मी हे काय असेल या ठिकाणी? कलेक्टिव्ह नाउन असेल. फ्लीट, ताफा, ताफा हे सुद्धा काय आहे? अनेक जणांचं एक कलेक्शन आहे. सो ज्युरी, न्यायालयामध्ये जे पंच असतात, ओके, सो त्यांना आपण काय म्हणतो? ज्युरी. सो ज्युरी जे आहे तर हे सुद्धा काय? एक पद्धतीचं कलेक्टिव्ह नाउन आहे. त्यानंतर फॅमिली, आपली फॅमिली जी आहे ते मदर, फादर, डॉटर, सॉरी सन आणि डॉटर्स, तर या सर्वांचं काय? ते ग्रँडमदर, ग्रँडपा वगैरे सर्वांचं कलेक्शन आहे. सो फॅमिली हे सुद्धा कोणतं नेम आहे? कलेक्टिव्ह. नेशन, नेशन राष्ट्र. आता राष्ट्र तर कशाचं? अनेक राज्यांचं कलेक्शन आहे, स्टेटचं कलेक्शन आहे, बरोबर आहे का? सो ते सुद्धा काय असेल या ठिकाणी? कलेक्टिव्ह. स्टेट हे सुद्धा कलेक्टिव्ह नेम आहे, कारण स्टेट कोणाचं कलेक्शन आहे? डिस्ट्रिक्टचं. डिस्ट्रिक्ट हे सुद्धा ब्लॉकचं कलेक्शन आहे. ब्लॉक क्लस्टरचे आणि क्लस्टर विलेजेसचे. सो या पद्धतीनं. ओके, सो विलेजला आपण काय म्हणू? विलेजलाच म्हणू फक्त काय म्हणू? कॉमन नेम. पण विलेज पासून ब्लॉक घ्या,
त्यानंतर डिस्ट्रिक्ट घ्या, क्लस्टर घ्या, स्टेट घ्या, नेशन घ्या, बरोबर. हे सर्व काय झाले या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउन्स झाले. पार्लमेंट, पार्लमेंट मध्ये जर पाहिलं आपण तर मेंबर ऑफ पार्लमेंट एमपी खासदारांचा समूह येते, बरोबर. की पॉलिटिकल सायन्स मध्ये तुम्हाला आदरणीय कामशेट्टी सरांनी शिकवलंच असेल, हे की नाही, की पार्लमेंट जर पाहिलं आपण कशाची बनते, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती, बरोबर. सो लक्षात ठेवायचं की ओव्हरऑल पार्लमेंट जर आहे आणि एमपी जे आहे तर राज्यसभा आणि लोकसभा, बरोबर आहे का. सो दोन्हीचे जे मेंबर्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, मेंबर्स ऑफ पार्लमेंट, त्या मराठीमध्ये आपण खासदार म्हणू. त्यानंतर कमिटी, बऱ्याच वेळेस काय होतं एखादी समिती, आता समिती कोणाची काय करतो आपण, बरेचसे एक्सपर्ट्स असतात, जसं की आता स्कूल इन्स्पेक्शन कमिटी, बरोबर आहे का. तर स्कूल डेव्हलपमेंट कमिटी, त्यानंतर विलेज डेव्हलपमेंट कमिटी, हे वेगवेगळ्या ज्या कमिटी आहेत, तर कमिटी हे त्याच्यामध्ये काय असतात, अनेक मेंबर्स असतात, अनेक पर्सन असतात, है ना. ती कशाची आहे कमिटी त्यावर ते डिपेंड असतं. सो ओव्हरऑल जेवढे काही तुम्हाला इथं नाव दिले आहेत याच्या व्यतिरिक्तही वेगळ्या प्रकारचे नाव आहेत पहा, जसं की एखादं ऑर्गनायझेशन असेल. आता ऑर्गनायझेशन म्हणजे काय, संघटना, बरोबर आहे का. तर ही संघटना सुद्धा काय आहे, एक प्रकारचं कनेक्शन आहे ना. जसं की आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन घेतलं, WHO, बरोबर आहे का, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर याच्यामध्ये फक्त एकच देश कार्य करतो का, नाही, बऱ्याच देशांचे मेंबर्स हे याच्यामध्ये काम करत असतात आरोग्य संदर्भात आणि जागतिक स्तरावर यांचं कार्य पसरलेलं आहे. सो ऑर्गनायझेशन हे सुद्धा काय आहे, कलेक्टिव्ह नाउन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, तर आपण अमूर्त नाव म्हणू. तर यामध्ये नेम ऑफ क्वालिटी, ऍक्शन और स्टेट considered apart from the object to which belong to. म्हणजे यामध्ये एखादा आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्टची एखादी क्वालिटी आहे त्यावरून ऑब्जेक्टचं नाव पडलं असेल, एखादी ऍक्शन असेल, ऍक्शन म्हणजे इथं काय आले, वर्ब आले, एखादी स्टेट असेल तर त्याच्याशी कन्सिडर असणारा आणि त्याला बिलॉंग असणाऱ्या नावाला काय म्हणू आपण, अब्स्ट्रॅक्ट नाउन. जसं की याच्याने काही कॅटेगरीज केलेल्या आहेत पहा. आता पहिली कॅटेगरी मी क्वालिटी संदर्भात केला आहे. आता गुड हे एक प्रकारचं ऍडजेक्टिव्ह आहे, पण यावरून तयार होणारा ऍब्स्ट्रॅक्ट नेम काय आहे, गुडनेस, है ना, चांगलेपणा. त्यानंतर काइंडनेस, दयाळूपणा असेल, डार्कनेस, अंधार, ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. काही ऍक्शन आहेत पहा, जसं की लॉव, हसणे एक ऍक्शन आहे, परंतु या ऍक्शन पासून एक ऍब्स्ट्रॅक्ट नाव तयार झालेलं आहे. लॉफ्टर, थीफ पासून चोरी, थेफ्ट, मूव पासून मूवमेंट, हे सर्व ऍक्शनशी रिलेटेड कोणते नाउन्स आहेत, अब्स्ट्रॅक्ट नाउन. स्टेट, स्थिती, जसं की चाइल्ड म्हणजे बाळ, पण चाइल्डहुड म्हणजे काय, लहानपण, बरोबर. तर हे सुद्धा काय आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन. डेथ असेल, युथ असेल, ओके, मृत्यू किंवा युवा, तर हे सुद्धा एक प्रकारचे काय आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. पुअर, गरीब, त्यावरून एक अब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होतो, काय आहे, पॉवर्टी. त्यानंतर आर्ट आणि सायन्सचे काही नेम्स आहेत ते सुद्धा काय आहे, अब्स्ट्रॅक्ट नेम आहे. जसं की आता आर्ट मध्ये काय येतं, ग्रामर, म्युझिक, बायोलॉजी, केमिस्ट्री, एक्सपेरिमेंट, ओके. तर हे सर्वच्या सर्व कोणते नाउन असतील या ठिकाणी, अब्स्ट्रॅक्ट नाउन असतील. आता अब्स्ट्रॅक्ट नाउन संदर्भात त्यांची निर्मिती कशापासून होऊ शकते, कोणत्या ग्रामॅटिकल कंटेंट पासून होऊ शकते, तर त्यामध्ये आपण 3 कॅटेगरीचा विचार करू. पहिली कॅटेगरी आहे ऍडजेक्टिव्ह. ब्रेव, तर या ऍडजेक्टिव्ह पासून तयार झालेला अब्स्ट्रॅक्ट नाउन कोणता आहे, ब्रेवरी. सॅडनेस कशापासून तयार झाला असेल, सॅड. ऑनेस्टी,
ऑनेस्ट पासून, त्यानंतर काइंडनेस, काइंड पासून, त्यानंतर हार्डनेस, हार्ड पासून तयार झालेला आहे, आणि त्यानंतर ब्युटिफुल पासून काय तयार झाला, ब्युटी. म्हणजे अनेक ऍडजेक्टिव्हज पासून जेव्हा एखादा नाउन तयार होत असेल तर तो नाउन डेफिनेटली काय असतो, अब्स्ट्रॅक्ट नाउन असतो. त्या व्यतिरिक्त वर्ब बघू आपण. हॅपीनेस कशापासून तयार झाला, हॅपी पासून. ओबेडियन्स, ओबेडियंट. ग्रोथ, ग्रो. ओके. क्रिएशन, क्रिएट. ओके. कशापासून तयार झाला, क्रिएट पासून. डिसिजन, डिसाइड. एन्जॉयमेंट, एन्जॉय. तर अशा पद्धतीने विशिष्ट वर्ड पासून तयार झालेले हे अब्स्ट्रॅक्ट नाउन. काही कॉमन नाउन पासून सुद्धा अब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होऊ शकतात. जसं की पहा, चाइल्ड जे आहे, चाइल्ड बालपण. चाइल्ड म्हणजे मुलगा. कॉमन नेम, कोणत्याही मुलाला आपण काय म्हणू शकतो, चाइल्ड म्हणू शकतो किंवा चिल्ड्रन म्हणू शकतो. तर त्यापासून कॉमन नाउन कोणता तयार झाला, आता हे चाइल्ड कॉमन नाउन आहे. चाइल्ड कोणतं नाउन आहे, कॉमन नाउन. पण त्यापासून तयार झालं चाइल्डहुड, हे कोणतं नाउन आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. स्लेव्हरी असेल, स्लेव्ह पासून तयार झालेलं. बॉयहुड कशापासून, बॉय पासून. फ्रेंड पासून तयार झालेलं, फ्रेंडशिप. आणि थीफ पासून तयार झालेलं, थेफ्ट. तर हे सर्वचे सर्व कोणते नाउन आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. फायनली आपण पाहू मटेरियल नाउन. द नेम रेफर टू सबस्टन्स और मटेरियल. तर एखादा पदार्थ आहे, त्या पदार्थाला बिलॉंगिंग जर एखादं नाव असेल तर त्या नावाला काय म्हणू आपण, ओके. जसं की पहा, चेन ऑफ गोल्ड. यामध्ये काय असेल, गोल्ड. हे काय आहे, मटेरियल. त्यानंतर कप ऑफ टी. कोणत्याही याच्यामध्ये कप आहे आणि टी आहे, बरोबर आहे का. हे दोन्ही काय आहे, मटेरियल किंवा सबस्टन्स आहे. दॅट्स व्हाय इट इज द मटेरियल नेम. ओके. सो गोल्ड असेल, कप असेल, टी असेल, सिल्वर असेल, हो ना, एखादं सबस्टन्स आहे, चेअर आहे, डोर आहे, जेवढे काही सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सच्या नावाला आपण काय म्हणू, मटेरियल नेम म्हणू, है ना. सायन्स मध्ये आपण सबस्टन्स किंवा एखादं मटेरियल काय असतं हे शिकलेलो आहोत, है ना. मटेरियलचे 3 फॉर्म असतील. वॉटर असेल, है ना, वॉटर हे सुद्धा काय आहे, मटेरियल नेम आहे. ओके. सो अशा पद्धतीनं आज आपण जे नाउन आहे याचे किती टाइप्स पाहिले, 5 टाइप्स या ठिकाणी लर्न केले. आता यामध्ये अजून आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्स या संदर्भात डिस्कस करू.